नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, आज आपण शिवापूर साईडकडे गेलो होतो आणि जात्या वेळेस आपला रोजचाच हा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी ह्या रोडला आता नवले ब्रिज हा एकदम अपघाताचंच ठिकाण हे मानलं जातं. जी तर भारतामध्येच फेमस झालेला हा नवले पूल. तर आता ह्या ठिकाणी नवीन कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. नवीन म्हणजे एकदम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमधले कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. तर आपण त्याचा पूर्ण व्हिडिओ आपण काढणार आहे. म्हणजे कात्रज नवीन जो टनेल आहे, टनेलपासून आपण स्टार्ट करणार आहे. त्या ठिकाणावरून किती स्पीड आहे, रस्ता आता किती आपण हळू चालणार, कुठे कुठे कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, हे पण आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ दाखवणार आहोत आपण. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका, कारण प्रत्येक ठिकाणी एकदम ॲडव्हान्स हे कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ पहा पूर्ण. आणि 60चं स्पीड, काही ठिकाणी 60चं स्पीड आहे. आणि ज्यावेळेस आपण स्वामीनारायण आपण क्रॉस करतो त्या ठिकाणापासून पुढे 40चं स्पीड आहे. त्यामुळे तुम्ही तरी शक्यतो 40च्या वर जाऊ नका पूर्ण घाटामध्ये. आणि जे स्पीड ब्रेकर जे आहेत पांढरे पट्टे, तर हे असं चांगल्या क्वालिटीचे असे पट्टे पण या ठिकाणी मारले आहेत. त्यामुळं गाडी त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली स्लो होते. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. मित्रांनो, आपण आता नवीन कात्रजचा बोगदा आपण क्रॉस करतो आहे. आणि इथे जे आपण आता नवले ब्रिज, जे अपघाताचं जे एक नवीन ठिकाण असं मानलं जातं. या ठिकाणी खूपच अपघात होतात आणि एकदम उतार, भरपूर उतार असल्यामुळे जे आपल्याला बोगदा क्रॉस केल्यानंतर, जी बोगदा पण उताराचाच आहे, पूर्ण सगळ्याच उताराचा. तर या ठिकाणी 60चं स्पीड आहे. आता मध्ये जे खूप मोठा अपघात झाला होता, म्हणजे ज्यामध्ये 2 गाड्या जळाल्या होत्या किंवा काही लोक यामध्ये गेली होते. त्यानंतर एकदम 30चं स्पीड केलं होतं नवले ब्रिजला. आता ते स्पीड आता 40चं केलेलं आहे. तर मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो की कुठून कुठपर्यंत, म्हणजे 60चं स्पीड आहे आणि त्याच्या पुढं गेल्यानंतर तिचं आता 40चं स्पीड कुठून चालू होतं. आणि आता नवीन जे ॲडव्हान्स कॅमेरे आहेत तेही भरपूर ठिकाणी बसवलेले आहेत. त्याबद्दलसुद्धा आपण मी तुम्हाला ती पूर्ण माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. जेणेकरून जे आता दंड आहे 5,000 रुपये, हा दंड तुम्हाला बसणार नाही. आता घाटामध्ये 60चं स्पीड आहे. आपण 60च्या घाटामध्ये इथं पुढं टनेलमध्ये पुढं कॅमेरा नाही आहे. पण आपण टनेल क्रॉस केल्यानंतर जे स्पीड ब्रेकर किंवा गतिरोधक जे पांढरे पट्टे मारलेले आहेत ते खूपच चांगल्या प्रकारे मारलेले आहेत. जेणेकरून जे स्पीड आहे हे फार कमी होतं. बघा इथे पहा, इथं 60चं स्पीड दिलेलं आहे. इथं गाड्या न्यूट्रल करू नका, म्हणजे इथे तिन्ही लेनला हे दिलेलं आहे. हे पहा, एकदम स्पीड, पुढच्या गाडीचं स्पीड कमी झालेलं आहे, आपल्याही गाडीचं स्पीड कमी झालं. आता माझ्या मागं जी गाडी येते तिचंही ऑटोमॅटिक स्पीड कमी झालं, कारण हे जे पांढरे पट्टे आहेत तर ते स्पीड ब्रेकर सारखेच आहेत. गाडी जर तुमची जोरात असेल तर ह्याच्यावर कंट्रोल गाडी होत नाही. त्यामुळे ह्या पट्ट्यावरती गाडी हळू चालवा. बऱ्याच ठिकाणी त्यांनी असं हे दिलेलं आहे. स्लोप असल्यामुळे इथं पण एकदम चांगल्या पद्धतीचं पेंट वगैरे करून केलेलं आहे. आता आपण इंडिकेटर राईटचा दिला, आपण सरळ पुढं चाललेलो आहे. आणि मित्रांनो, इथं पुढं म्हणजे इथं समोर जे आपल्याला ट्रक पुढं थांबलेला आहे, म्हणजे आपण टनेल क्रॉस करून आल्यानंतर पुढं एक 100-150 मीटरवरती या ठिकाणी पण स्पीड गन असलेली गाडी असते. इथे ते आता आहे का नाही मला माहीत नाही आहे, पण इथं कंटिन्यू गाडी असते. त्यामुळे 60च्या वर जाऊ नका तुम्ही. म्हणजे तुम्ही इथं जरी पट्टे असेल तरी काही लोक जातात खूप स्पीडनी. या ठिकाणी तर गाडी आता दिसत नाही मला, जे स्पीड गनची गाडी जी असते. तर या ठिकाणी ही पुढं ड्रायव्हर ढाबा म्हणून आहे.
ह्या ठिकाणी गाडी असते, ह्या झाडाखाली गाडी लागलेली असते, कारण माझं कंटिन्यू येणं जाणं असल्यामुळं या ठिकाणी गाडी लागलेली असते. इथं पण चांगल्या पट्ट्यामध्ये पेंटमध्ये इथं पण लिहिलेलं आहे त्यांनी. आणि हे समोर पहा, हे समोर जे तुम्हाला दिसतं या ठिकाणी गाडीचं स्पीड पण दिसतं तुम्हाला, म्हणजे ते डायरेक्ट ॲडव्हान्स कॅमेरे येते. तुम्ही ओव्हर स्पीड जर गेले तर डायरेक्ट 5,000ची फाईन बसू शकते इथे. त्यामुळे गाडी या ठिकाणी हळू चालवा. हे पाहता, हे आपलं एकदम नॉर्मल स्पीड आहे. आता पुढच्या गाडीचं 36 स्पीड आहे, आपल्या गाडीचं 40च्या आता आपण आहे. 31 आपलं स्पीड आहे, तर 31 आपल्याला दाखवलेलं आहे इथं ह्याच्यामध्ये मीटरमध्ये. फक्त पुढं ज्या ठिकाणी आपलं स्वामीनारायण जे मंदिर आहे, तर स्वामीनारायणच्या मंदिरच्या आपण तो जो आंबेगावकडे रस्ता जातो, तर ते रस्ता आपण पुढं सोडल्यानंतर पुढं एक कॅमेरा आहे, तोही तुम्हाला मी दाखवतो. तिथेही तुम्ही ओव्हर स्पीड जर गेले तर डायरेक्ट लाईट जी फ्लॅश होती आणि त्यातमध्ये तुमचा गाडीचा फोटो येऊन तिथेही तुम्हाला दंड बसू शकतो. आणि आता बऱ्याच ठिकाणी पूर्ण नवले वडगावचं ब्रिज आहे, वडगावच्या ब्रिजपर्यंत हे कॅमेरे बसवलेत. आता पुढचे अजून कॅमेरे चालू झालेले नव्हते कालपर्यंत, आज माहीत नाही चालू झालेत का नाही, काही सांगता येत नाही, कधीही चालू होतील. मित्रांनो, गाडी हळू चालवा, काळजी घ्या. आपण एक्सप्रेसवेवर गाडी चालवतो, जेणेकरून गाडीचा वेग असेल तो हळू ठेवा. हे पाहिजे समोर जे हे लावलेलं आहे, म्हणजे हा बोर्ड नाही, याच्या पुढचा बोर्ड या ठिकाणी पण येतं. आता इथं तुमचे जे गाडीचं अजून तर चालू झालेलं नाही आहे, पण लावलेले आहेत. थोड्या दिवसात हे कॅमेरे चालू होतील, ॲडव्हान्स कॅमेरे आहेत. गाडी हळू चालवा. 5,000 रुपये दंड आहे. पहिला 2,000 रुपये दंड होता, आता 5,000 रुपये दंड केलेला आहे. आपण मागं पण एक व्हिडिओ टाकला होता, त्यातमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं की किती लाखाचा म्हणजे एका दिवसामध्ये जे चालकांना दंड बसलेला होता. हे आता हे एर्टिगा किती वेगाने गेली पुढं. आपण इंडिकेटर दिलं, मी डावीकडून पुढं चाललो आहे. हा आपला खाडीपूल आहे, जो जांभळवाडीचा तलाव आहे, त्या तलावावरती हा खाडीपूल आहे. आता ह्या खाडीपुलावरती आहे. तर कुठे कुठे कॅमेरा आहेत हेच मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो, जेणेकरून तुमचा हा जी दंड बसणार आहे 5,000 रुपये, हा दंड बसणार नाही तुम्हाला. आणि बाईकवाल्यांना माझं एक सांगणं आहे की मित्रांनो, हेल्मेट वापरा. हायवेवरती खूप अपघात होतात आणि अपघात झाल्यानंतर डोक्याला प्रथम म्हणजे पहिल्यांदाच डोक्याला मार लागल्यानंतर, म्हणजे आता आपण अपघात पाहतोच की बाईकवाल्यांचं काही अपघात झाल्यानंतर काही खरं नसतं. आता ह्या ठिकाणी पण इथे कॅमेरे समोर पुढे, हे पण कॅमेरे चालू आहेत. या ठिकाणी पण तुम्ही गाडी हळू चालवा. हा कॅमेरा चालू आहे. आपण स्वामीनारायण मंदिराकडे लेफ्ट साईडला आपण सर्व्हिस रोडला जातो, त्याच्या अलीकड हा कॅमेरा आहे. या ठिकाणी पण गाडी तुम्ही हळू चालवा. म्हणजे आपण टोटल 1, 2, 3 आपण आतापर्यंत 3 कॅमेरे पाहितलेले आहेत. म्हणजे 3 कॅमेरे पाहून एक आपली ह्याची गाडी तिथं कंटिन्यू उभी असते, जी स्पीड मोजते. एर्टिगा म्हणून एक तिथं असते उभी कंटिन्यू. आपण
आता हे डावीकडं स्वामीनारायणचा सर्व्हिस रोड आहे. या ठिकाणी पण स्पीड ब्रेकर खूपच म्हणजे जे पांढरे पट्टे मारलेले आहेत ते स्पीड ब्रेकरच्या पेक्षाही आणि असेच पाहिजे, जेणेकरून गाड्यांचा स्पीड हा कमी झाला पाहिजे. या ठिकाणी काम चालू दिसतंय. समोर टेम्पोवाला बघा किती कट मारतो प्रत्येक गाडीवाल्यांना. आणि आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असाल तो इकडं डावीकडे उजवीकडे डावीकडं अशा प्रकारे गाडी चालवतोय. आला उजवीकडे. ह्याच्या 5,000 रुपयाचा फाईन बसला पाहिजे. आपण आता नरे आंबेगावच्या जवळ आहे. डावीकडे गाडी घेतलेली आहे. आपलं आता 35चं स्पीड आहे आपल्या गाडीचं. हा ट्रकवाला 30ने जाऊ शकतो. मित्रांनो, आता हे सगळी जी वाहने आहेत थोडं स्पीड कमी झालेलं आहे. या ठिकाणीच हा जो तुम्हाला सांगितलं होतं मी फ्लॅशवाला कॅमेरा आहे. राईट साईडला आहे बघा इथे. दोन्ही खांबांच्या मध्ये तुम्हाला दाखवण्याचा हा जो समोर दिसतोय खांब छोट्या खांबाला हा फ्लॅशवाला कॅमेरा आहे. यातमध्ये डायरेक्ट फ्लॅश होतो हा. आणि इथंही दंड बसू शकतो तुम्हाला. त्यामुळे इथंही म्हणजे प्रत्येक ह्या घाटामध्ये उताराला तुम्ही स्पीड कमीच ठेवा. आता इथं पुढे पण कॅमेरे बसवलेले आहेत. आता इथून पुढं म्हणजे जेव्हा तुम्हाला मी फ्लॅश सांगितला म्हणजे आपण जो स्वामीनारायणचा आपण क्रॉस केलेला आहे तिथून पुढं 40चं स्पीड चालू होतं इथून. आता हे समोर हा पण नवीन ॲडव्हान्समध्ये हा कॅमेरा बसवलेला आहे. इथं एक कॅमेरा आहे. अजून चालू झालेले नाहीत पण 2-4 दिवसात 4-8 दिवसात हे चालू होऊ शकतील. आपण चालू झाल्यावर परत एकदा एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. पण शक्यतो गाडी जोरात चालवू नका कारण हे कॅमेरे कधीही चालू होऊ शकतात. बघा स्पीड किती स्लो झालेला आहे या ठिकाणी. पुढे पण तुम्हाला कॅमेरा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. इंडिकेटर दिलं मी राईट साईडचं. या ठिकाणी पण 40चं स्पीड आहे. आपण आता इथे डावीकडे आपण नवले हॉस्पिटलकडे जातो. हा रस्ता आहे तिथून आपण कात्रजकडे पण जाऊ शकतो. आपण आता नवले ब्रिज क्रॉस करतोय. नवले ब्रिज क्रॉस करून आपण वडगाव ब्रिजवर आपण आता जाणार आहोत. तर या ठिकाणी पण कॅमेरा आहे. या ठिकाणी पण 40चं स्पीडचं असं मस्त पेंटमध्ये केलेलं आहे इथं जेणेकरून कळून जाईल की तुम्ही 40च्या स्पीडनेच गाडी 40च्या आतच गाडी तुम्ही चालवा. खूप ट्रॅफिक आहे आता बघा इकडे राईट साईडला.
या ठिकाणी पण कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. हे पहा वडगाव बीचच्या अलीकडं पण, म्हणजे इथं थोडा उतारा येते, गाडीचं स्पीड थोडंसं जास्त असतं, त्यासाठी इथं पण थोडंसं गाडी हळू चालवा. इथं पण कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. समोर वडगाव ब्रिज आहे, फुल ट्रॅफिक जाम आहे वडगाव ब्रिजला. तर आपण आता वडगाव ब्रिजवर न जाता आपण आता खाली सयंगड रोडला जाऊन आपण पुढं निघूया. आपण राईट साईडला खूप ट्रॅफिक आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आपण ट्रॅफिकचे आणि नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करूया. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.